रामराम मित्रांनो, स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आपल्या सगळ्या मित्रपरिवाराला या महाशिवरात्रीच्या आमच्या परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो, आम्ही दरवर्षी सालाबाजप्रमाणे सर्व तीर्थ टाकेत या ठिकाणी शिवरात्रीला जात होतो आणि गेल्या साली पण मी व्हिडिओ बनवला होता. पण यावर्षी काय आम्ही शिवरात्रीला म्हणजे कुठंच गेलो नाही. तर जायचं म्हणलं का आता आपण या घराचं काम चालू केलंय तेवढंच कसे 2 पैसे राहतील ना पोरांची का हौस आहे. मग नाही यावर्षी तर पुढच्या वर्षी करू नाही का. हा आता शिवरात काय दरवर्षी येतच राहते म्हणा. बरं, रामाचं काय म्हणणे बरोबर. रामाचा म्हणणं होता शिवरात्रीला जायचा, पण मग आता तुम्हीच नाही नेते ना, तुम्हीच म्हणते नाही जायचं. आपण आता औंधाच्या वर जाऊ ना, 1 वर्ष नाही गेलं ना काय होईल. आणि नाही जात तर मग टूप बदलून ती माझ्या सायकलची. हा, उद्या राजवाडा जातो आणि सायकल तेवढंच पैसा वाचलं, तुझी सायकलचं टूप बदलेल ना. हां, हा चालेल उद्या टूप बदलून जेव्हा हा आजचा दिवस आपला फेलच गेला म्हणायचा नाही का. चल मग म्हणलं आज शिवरात आहे, आजच्या दिवस करू आराम. नाही, आरामच केला. आता किती वाजलंच. आता तरी 4 वाजलेत ना. आता काय पोळ्या बिळ्या करायच्या आज. पोळ्या नाही गडे आता आलाय शिमगा जवळ म्हणजे होळी, मग होळीला पोळ्या करायच हा लागत. काय आता 15 दिवस आला ना, हा मग करू तर साधं भजे बिजे करा. हा भजे काढून ना कसं बी. आता काय काम करायचे. आता ते शेण आणलंय थोडासा, मग गौरा घालते ना. हा, घे मग गौऱ्या घालून. आधी तिकडे गेला का बाहेर खेळाय, तो गेला खेळाय. मग घे गौऱ्या घालून. हा हा मग रामचा चायना शेण आणला इकडून तरी गौऱ्या घालायला. चला आता मळायचं काम गौऱ्यांसाठी. याच्या किती गौरी होतील. एवढं टपातले 4-5 होतील हम्म. आणि याच्यातून 4-5. 7-8 होतील बा म्हणजे. हा आता पाठीपैकी भरले, देतो एवढं उचलून. किती गौऱ्या झाल्यात आपल्या. यार थोडं झालं आता टब्बर झालं आता सुरुवात केली ना. हा, मग आता थोडा शेण जरी भेटला ना तरी मग 4 महिन्याचा काम होईल ना आपला. हा त्याला काय किती लागत आहे. गौरी लागतच नाही का पावसाची. पावसाळ्याची लय जोर लागत आहे ते लाकूड येतात ना. हम्म. आता कुठं चालू त्या आंब्यांकडून आलं ना चक्कर मारून. काय बारकायला. हा ना, पण वातावरण किती जळालं किती आहे. हा, आबुटून जात सारखं. आलो मी. तर मित्रांनो, पाठीमागच्या वेळेस हे आंबं दाखवलं होतं मी आपल्याला. त्यावेळेस हे जाम बहार होता, पण आता बराचसा काय बहार जळून गेला आहे. कारण वातावरणच म्हणजे लई खराब आहे. आता पूर्ण म्हणजे याच्या सऱ्या मोकळ्या झाल्या ती, म्हणजे असा जळून गेला बार, लाल झाला आहे आणि हे ह्या तवाच असा बहार आहे ना, हे असा गळून पडत आहे. इकडं पुढच्या साईडला इकडं तर काय आंबं नाही लागलं. पुढच्या साईडला जरा बऱ्यापैकी आंबं लागलं, ते दाखवतो मी आपल्याला. चला, आता ही जी फांदी दिसते ना, तिला साधारणतः बऱ्यापैकी आंबं आलं आणि आंबं पण चांगलं मोठं झालं. ते मी दाखवतो आपल्याला जवळून. हे एवढलं झालं ते. ह्या फांद्याला बरंच आलं ती. इकडं खालच्या साईडला पण आहे ती आणि इकडं वरच्या साईडला पण आहे ती. आणि इकडं ही जी फांदी आहे ना, हिला बारीक बारीकच अजून. प्रत्येक झाडाला 10-20 जरी आंबा भेटला ना तर खाऊन पिऊन म्हणजे पोरांची धन होईल बा मित्रांनो. हे आपल्या विहिरीचं पाणी आहे ना, ते ओळखून दिसत आहे धावळा असा तिथपर्यंत होता. बराचसा खाली गेला आहे आणि अजून म्हणजे बराचला ठेवलं आहे. कारण पाणी आता आपल्याला घराचं काम चालू करायचं का नाही, मग पाणी लागलंच. थोडासा पाणी खराब झालं आहे, पण मग मित्रांनो वापरायला काय हरकत नाही ना. विहिरीच्या वरच्या साईडला आपला पियाच्या पाण्याचा झरा आहे, तो पण मी बरेच वेळेस व्हिडिओमध्ये दाखवला होता. तर पावसाळ्याच्या वेळेस ते पाण्याचा पाझर आहे, ते पाणी आपण वापरायला घेतो आहे आणि तो पण आटून गेला आहे. आता तिथं फक्त मित्रांनो राहिला आहे. आता पूर्ण अंधार पडला आहे सगळीकडं, एकदम काळा कुट्टा असा अंधार. जिथं आता आपण पाया खोदला ना, तो पाया पूर्ण भरून येईपर्यंत, पूर्ण बांधकाम जोपर्यंत चालू होत नाही तोपर्यंत तिथं पंती लावायला लागतोय, दिवा लावायला लागतोय.
आणि आजचा आपला बेत आहे कांदा भजी. चला म्हणलं सणासुदीच्या निमित्तानं काहीतरी करावा. तसे आपल्याला पोळ्याच करायच्या होत्या, पण आता शिमगा आला आहे, होळी आले जवळ, मग त्याच्यामुळं आज आपण फक्त कांदा भजी केलं. ती पोराला लय आवडत होते. तुला आवडतात ना? मला तर लय आवडत. तर आपल्याला जे आवडत आहे तेच नाही का. तर चला आता मी येऊ का दिवा लावून? हा दिवा लावून ना. चला मित्रांनो आता जायचे दिवा लावाया. किर्र असा रातकिड्यांचा आवाज आणि आता आपण चालू आहे दिवा लावायला. तर आता सोबत आहे रामदास तू इकडे उभा रे, मी आलो. हा तो का मोबाईलचा उजेड आहे ना, मग मी ही बॅटरी घेऊन जातो. असं मम्मी चलतो ना तो चालेल. तर रामदास बसला इथं. आता रामा लाव का दिवा मी? हा लाव ना. तर ही पहा मित्रांनो, ही पंथी लावली गोड तेलाचा दिवा आणि इकडून साईडनं अशा इटा मांडल्यात, म्हणजे वाऱ्यानं ती पंथी इजू नये म्हणून. रामा काय जायचं घर का आता? हा चल जाऊ. चल. तर मित्रांनो, आम्ही दरवर्षी महाशिवरात्रीसाठी सर्व तीर्थटाके त्या ठिकाणी जात होतो, पण आता यावर्षी नाही गेलो. कारण आता यावर्षी आपल्या घराचं हे काम चालू आहे, तेवढीच 1000-2000 रुपये बचत झाली तर पुढच्या कामाला उपयोगी पडेल. शेवटी काही बचत केली तरी आपल्याच पोरासोरांसाठी, आपल्यासाठी ती फायदेशीर आहे. तर शिवरात्री यावर्षी नाही, पुढच्या वर्षी जाता येईल. असं मित्रांनो, हा एक छोटासा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवला. कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आपण जर चॅनलवर नाही असेल ना, चॅनलला सबस्क्राईब करीत चला, लाईक करा, एक हाईप पण करा. पुन्हा एकदा जय हिंद, जय महाराष्ट्र.